मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। आज आपण सडलेला लिंबू किती महागात पडाक शकता याचो एक भयानक अनुभव बघणार असो। ही गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत ऐका, कारण असो प्रकार उद्या तुमच्या सोबत सुद्धा घडाक शकता। पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राइब करूक मात्र विसरा नको। दोन 2005 सालची गोष्ट असा। माझो एक मित्र तेव्हा मुंबईत राहायचो आणि तो एका नवीन खोलीच्या शोधात होतो। तेव्हा तेका एक खोली गावली आणि माझ्या मित्राक धरून त्या खोलीत एकूण 5 जण राहत होते आणि ते सगळेजण त्या खोलीत नवीनच होते। त्यातले काही जण नोकरी करायचे आणि बाकीचे शिक्षणासाठी थंय इले होते। आणि माझो जो यो मित्र होतो तेका सुद्धा नुकतीच नोकरी लागली होती। पण मुंबई शहर तर तुमका माहिती असा, एका सामान्य माणसाक खोलीचा भाडा परवडत नाही, म्हणून ते 5 जण एकत्र राहत होते। त्यांका जी खोली गावली होती त्या खोलीत एक बऱ्यापैकी हॉल, एक छोटी बेडरूम आणि एक छोटंसं किचन होतं। हळूहळू त्या सगळ्यांची मैत्री होऊ लागली। सगळेजण खूप आनंदी होते। रोज रात्री ते मजा मस्ती करायचे। रात्रीची कधी कधी ते पार्टी देखील करत होते। बघता बघता त्यांका त्या खोलीत राहून एखादो महिनो झालो होतो आणि त्या दरम्यानच त्यांच्यासोबत विचित्र प्रकार घडूक लागले होते। आणि जेव्हा माका त्या मुंबईच्या मित्रान त्यांच्यासोबत थंय काय काय घडला या माका सांगितल्यान तेव्हा तर माझ्या अंगावर काटो चिलो। तो माका म्हणालो आमका सकाळी सकाळी कामावर जायचा होता, म्हणून सगळेजण लवकर झोपले होते। तशी आमच्या घराची बेल वाजली, पण असा आधी कधीच घडला नाही होता। रात्रीची सहजासहजी कोण आमची बेल वाजवत नाही होता आणि असा पण नाही होता की आम्ही काहीतरी मागवलं किंवा आमचं कोणाचं मित्र सुद्धा नाही होतो जो असं रात्रीचो येत। तसं माझं मित्र उठलो आणि दार उघडूक गेलो। जसं तो दार उघडून बघता तर बाहेर कोणच नाही होता। तेका वाटला की कोणीतरी चुकान बेल मारल्या नसात। आणि जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा पहिल्यांदा कोण फारसा विचार करत नाही आणि त्याच्यासोबत आम्ही सुद्धा कोणी एवढं विचार करूक नाही होतं। त्यांनी परत दार लावल्यान, पण खरा सांगूचा तर ती योग्य वेळ नाही होती। एवढ्या रात्री खयचीच लहान मुला बाहेर फिरकत सुद्धा नाही आणि जर कोणी चुकान बेल मारल्यानच तर तो थांबाक तर होयो ना, असं थोडीच निघून जातलो। पण तेव्हा तसा कायच घडला नाही होता। 2 दिवसांनी ह्यो प्रकार परत घडलो आणि 3ऱ्या-4थ्या दिवशी सुद्धा जेव्हा ह्यो प्रकार घडलो तेव्हा मात्र माका कळून चुकला होता की हे नक्कीच काहीतरी विचित्र घडता। म्हणून मी बाकीच्यांशी बोललोय, पण ते म्हणाले अरे तू जास्त लक्ष देऊ नको, कोणतरी या मुद्दामून करत असतला आमका घाबरवसाठी। आमच्यापैकी दोघांका या सगळा विचित्र वाटत होता, पण बाकीच्यांनी ह्याच्याकडे लक्षात देऊक नाही, म्हणून मग आम्ही सुद्धा ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं। पण त्या सगळ्या घटनेनंतर सुरुवात तर झाली होती। माझे 2 मित्र जे बेडरूममध्ये झोपायचे त्यातलो एक मित्र माका म्हणालो अरे काल रात्री कोण काय ठोकत होता एवढा, आणि 2-3 वेळा दरवाज्यावर सुद्धा कोणतरी हात मारल्यान आम्ही उघडून बघितलं तर तुम्ही तर झोपला होतास, पण आमका कळला होता की तुमच्यापैकीच कोणतरी मस्करी करता, म्हणून आम्ही लक्ष नाही दिलं। तसं मी त्याका म्हणालोय अरे काय बोलतोस तू, आमका सुद्धा सकाळी जायचं असता, आम्ही लवकर झोपतो, मग तुमच्या दारावर आम्ही हात कशाक मारू, आणि जरी माझ्या व्यतिरिक्त कोणी असं केल्यान तर माका तर जाग गेली असती, पण माका तर या काय आठवत नाही, तुका भास वगैरे झालो असात। तसं तो माका म्हणालो अरे नाही रे, तू भास कसो असात, मी स्वतःच्या कानाने आवाज ऐकलाय आणि स्वतः दार उघडले सुद्धा। माका वाटलं की तुमच्यापैकी कोणतरी असात, पण तुम्ही तर झोपला होतास। हे सगळे गोष्टी ना खूप विचित्र होत चालले होते। रात्रीचो वेळ, कोण दाराची बेल वाजवता, कोण दारावर हात मारता, तर कोण काय ठोकता, पण तरी सुद्धा कोणी त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, कारण हे सगळे गोष्टी होते ते एकदम साधे होते आणि तेव्हा इतकं कोणाकडे वेळ सुद्धा नाही होतो। आणि मित्र म्हटले की असं प्रकार घडूकच शकता
आणि जसं मी तुका सांगितलंय की ह्या सगळ्या गोष्टींपासून सुरुवात तर झाली होती आणि त्यानंतर आमच्या पुढे जा काय घडणार होता त्या खूप भयंकर होता. माझा मित्र त्याची ती गोष्ट सांगत होतो आणि त्या सगळं ऐकून माझ्या अंगावर काटोचोक लागलो होतो. तसं तो म्हणालो, अरे तुका मी खरा सांगतोय, त्या सगळ्या घटनेनंतरच माका समजला होता की त्या खोलीत नक्कीच काहीतरी असा जा खूप भयंकर हा. आणि ह्याआधी मी कित्येक खोलींमध्ये रवलोय पण असो प्रकार खयच घडलो नाही. या सगळा मी पिक्चरांमध्येच बघितलं होतं पण आता ता आमच्या सोबत घडत होता. एक दिवशी सकाळची वेळ होती. सगळेजण आपापल्या कामावर निघान गेले होते. तसं आमचा एक मित्र जो खोलीतच होतो, ज्याच्या कॉलेज का तेव्हा सुट्टी होती आणि तो सकाळी सकाळी अंघोळ करूसाठी बाथरूममध्ये गेलो होतो. जसं तो बाथरूममध्ये जाता तसा बाथरूमचं दार आपणच बंद होऊ लागला आणि जसं त्याचं लक्ष त्या दाराकडे जाता त्याआधीच त्या दार बंद झाला आणि ता नुसता बंद नाही झाला तर त्या दाराक अक्षरशः बाहेरसून कोणीतरी कडी घातली आणि ह्यात एका स्पष्ट जाणवला. तसं तो पटकन दाराकडे गेलो आणि दार उघडूक लागलो आणि तेका ज्याची भीती होती नेमका ताच घडला. बाहेरसून कोणीतरी दाराक कडी लावल्यान आणि असा होणं तर शक्यच नाही होता. त्याच्या व्यतिरिक्त त्या खोलीत कोणच नाही आणि पुढचा दरवाजा होतो तो सुद्धा बंद होतो. तो सगळं प्रकार बघून तो चांगलं साधारण गेलो. ह्या सगळा कसा घडला तास तेका समजला नाही. पण माझ्या त्या मित्राची एक सवय होती. तो जेव्हा बाथरूममध्ये जायचो तेव्हा तो आपल्यासोबत मोबाईल घेऊन जायचो आणि त्या मोबाईलवर गाणी लावायचो आणि गाणी ऐकता ऐकता तो अंघोळ करायचो. आणि त्याच्या या सवयीमुळे तो थोडक्यात वाचलो होतो. त्यांनी शेजारच्यांका फोन लावल्यान आणि बाहेरसून त्यांका दार उघडूक सांगितल्यान. मुख्य दाराची चावी ते एका ठिकाणी लपवून ठेवायचे. त्या ठिकाण त्यांनी सांगितल्यान. तसे शेजारी इले आणि त्याने ती चावी घेतल्याने आणि दार उघडल्याने जेव्हा ते बाथरूमकडे इले तर बाथरूमची कडी बाहेरसून कोणीतरी लावलेली होती. तशी त्यांनी ती कडी उघडल्याने तसं तो आतमध्ये अडकलेलो मित्र बाहेर इलो. तसे ते शेजारी म्हणाले, अरे बाथरूमची कडी बाहेरसून कोणी लावली. पण आता ह्या सगळा कसा घडला ता तेकाव नाही समजला तर तो तरी त्यांका काय सांगतलो. पण ह्यो जो काय प्रकार घडलो होतो त्या प्रकारानंतर तेका समजला होता की आपण एका चुकीच्या घरात रवा केलं. रात्री जेव्हा सगळेजण घराकडे इले तेव्हा त्यांनी ह्यो सगळं प्रकार त्यांच्या कानावर घातल्यान. आमका कोणाकच त्याच्यावर विश्वासच बसत नाही होतो. पण जेव्हा आमका या शेजारच्यांनी सांगितल्याने तेव्हा मात्र याच्यावर विश्वास ठेवचोच लागलो. आम्ही सगळ्या जणांनी खूप प्रयत्न करून बघितलं पण त्या बाथरूमच्या दाराची कडी आपोआप लागूक शकतच नाही होती. ती कडी कोणीतरी बाहेरसून लावलेली होती पण असं होणं तर शक्यच नाही होता. त्या सगळ्या प्रकारानंतर सगळेजण जरा चक्रावूनच गेले होते. त्यानंतर एक दिवशी आम्ही सगळेजण रात्री जेवताना हॉलमध्ये बसलो होतो. तसं एक मित्र म्हणालो, अरे बाकीचे लाईटी कशाक चालू आहेत, थांबा मी बंद करून येतोय. तशी त्याने किचनची आणि बेडरूमची लाईट बंद केल्यान आणि आम्ही सगळेजण एकत्र जेवूक बसलो. जसे आम्ही जेवणाक सुरुवात करणारच होतो तशी किचनची लाईट आपणच चालू होता. त्या लाईटीकडे बघून आम्ही सगळेजण एकमेकाच्या तोंडाकडे बघूकच लागलो. ह्या काय झाला, लाईट कशी काय लागली. आमका कोणाकच काय बोलायचा तास सुधरत नाही होता. सगळ्यांची दातखिळी बसली होती. तसं एक मित्र म्हणालो, अरे लाईटीचं बटन खराब वगैरे झाला काय. पण तेव्हा कोण उठला नाही. आम्ही सगळे जेवलो. जेवण वगैरे झाल्यावर आम्ही त्या बटन बघू गेलो. आमका वाटलेला की त्या बटन खराब झाला असात आणि त्याच कारणामुळे ती लाईट आपणच लागली असात. पण जेव्हा आम्ही त्या बटन बघितलं तर त्या एकदम चांगला होता आणि लाईट बरोबर बंद चालू होत होती. मग मगाशी किचनची लाईट आपणच कशी चालू झाली. एखादी चालू लाईट बंद झाली तर विषय वेगळा असा, पण बंद केलेली लाईट कशी काय चालू होऊ शकता. आणि हो असो प्रकार एकदाच नाही झालो तर त्यानंतर काही दिवस असो प्रकार वारंवार घडाक लागलो. घरातले लाईटी आपणच चालू व्हायचे तर कधी आपणच बंद व्हायचे आणि याचा अनुभव आता हळूहळू सगळ्यांका येऊक लागलो होतो. ह्या घरात नक्कीच काहीतरी असा ह्या सगळ्यांका जाणवूक लागला होता. पण एवढा सगळा होऊन सुद्धा आम्ही कायच करूक शकत नाही होतो कारण आम्ही त्या रूम मालकाक 3 महिन्याचा भाडा आधीच देऊन बसलो होतो. त्यामुळे 3 महिने तरी आम्ही ती रूम सोडूक शकत नाही होतो.
आणि मुंबई शहर तुका तर माहिती असा, सहजासहजी अशी रिकामी खोली गावत नाही. त्यासाठी खूप शोधाशोध करूची लागता. आणि तेव्हा आमच्याकडे इतके पैसे सुद्धा नाही होते की ही खोली सोडून आम्ही दुसरी भाड्याची रूम बघतो. आणि एखादी रूम सोडूच्या आधी मुंबईत खूप विचार करूचो लागता. माझो तो मुंबईचा मित्र जा काय सांगत होतो आम्ही एकदम शांतपणे ऐकत होतोय. आणि पुढे त्यांच्यासोबत काय घडला हे ऐकूसाठी मी एकदम आतुर झालो होतोय. पण त्यानंतर माझ्या मित्रांनी माका जा काय सांगितल्यान तर ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो सांगत होतो की रात्रीच्या वेळी मी गाढ झोपलो होतोय. त्या दरम्यान माझं कोणीतरी जोरात पाय खेचल्यान तसं मी गडबडान जागो झालोय. जसं मी जागो होतोय तसं माझं पाय एका बाजूक गेलो होतो. आणि असं खरोखरच वाटत होता की कोणीतरी माझं पाय खेचल्यान. ता सगळा बघून मी इतको घाबरलोय की मी पटकन बाजूचं पाणी गटागटा पिलंय. आता या नेमका स्वप्न होता की खरोखरच कोणी माझं पाय खेचल्यान याच काय माका समजत नाही होता. आणि ही काय एकदम साधीसुधी गोष्ट नाही होती. कारण जर माका स्वप्न पडलं असत तर माझं पाय त्या दिशेने गेलोच कसो. त्यानंतर पुढच्या दिवशी मी सगळ्यांका एकत्र बोलवलंय आणि आम्ही सगळेजण चर्चा करूक लागलो की नाही ह्या खोलीत नक्कीच काहीतरी विचित्र घडता. आपले काय ना काहीतरी करूचाच लागतला. आपण जर आताची खोली सोडून गेलो तर आपण जा काय भाडा भरलो ते पैसे काय आपल्याक परत भेटायचे नाही. जवळजवळ आता 2 महिने होय दिले होते. पण आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की पैसे महत्त्वाचे नाहीत, आपलं जीव महत्त्वाचा असा. आणि हय जा काय घडता ता खूप वाईट हा. आणि अजून आपण हय राहूक शकत नाही. आपल्याक लवकरात लवकर ही खोली सोडून जावचाच लागतला. मग भले पैसे फुकट गेले तरी चलतील. कारण त्या खोलीत जा काय घडत होता ता इतका भयंकर होता की आम्ही त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करूक शकत नाही होतं. म्हणून मग आम्ही ठरवलं की आता ह्या घर सोडून द्यायचा. आम्ही जवळच एक खोली बघितलं होतं. शेवटी तो दिवस इलो. आम्ही ती खोली सोडूचो निर्णय घेतला. आणि खोलीत जा काय आमचं सामान होता ता सगळं एकत्र केलं. ती संपूर्ण खोली आम्ही रिकामी केलं होतं. तेवढ्यात आमच्या कानावर एक आवाज पडलो. तो आवाज एका चमच्याचो होतो जो किचनमधसून इलो होतो. आमका सगळ्यांका माहिती होता की ह्या घरात विचित्र घडताच असा आणि ह्या काय नवीन नाही. पण आता अजून पुढे काय घडणार हा. तसे आम्ही सगळेजण त्या किचनमध्ये गेलो. तर त्या किचनमध्ये एक चमचो जमिनीवर पडलो होतो. आणि तो चमचो आमचो नाही होतो. कारण आम्ही सगळी भांडी वगैरे तर आधीच बांधून ठेवलं होतं आणि सगळं सामान हॉलमध्ये एकत्र केलं होतं. आणि तो चमचोसुद्धा एकदम काळो पडलो होतो. तसं आम्ही बघूक लागलो की चमचो नेमको पडलो खैसून. आम्ही चारवल्या दिशेने बघितलं तशी आमची नजर वरती गेली तर त्या किचनच्या वरती एक जागा केलेली होती. त्या जागेत सगळा अडगळीचं सामान टाकलेला होता. तरी आमका त्या खोलीत रवान 1.5-2 महिने होय दिले होते. पण इतके दिवस रवानसुद्धा आमचं कोणाचंच लक्ष त्या सामानाकडे गेलोच नाही होतो. आमच्याकडे जा काय सामान होता त्या आम्ही खालीत ठेवलं होतं. त्यामुळे वरती काय ठेवचो आमचा प्रश्नच इलो नाही. पण हीच आमची सगळ्यात मोठी चूक ठरली. खरा तर जेव्हा आम्ही या खोलीत रवा केलं तेव्हा सगळं आमका तपासून बघूक व्हाया होता. पण आम्ही काय तसं करूक नाही होतं. पण जेव्हा आमका ता सगळा सामान दिसला तेव्हा आम्ही एका खुर्चीच्या मदतीन वरती चढलो. तेव्हा आमका वरती एक जुना छोटासा मोटला गावला. आणि त्या मोटल्यात मीठ बांधलेला होता. आणि त्या मिठात एक सडलेला लिंबू होता. आणि त्या लिंबाक कुंकू आणि 2-3 टाचणे टोचलेले होते. ता सगळा बघून आमका समजला की आमच्या आधी हय झोकून रवत होतो तो काय माणूस धड दिसत नाही होतो. ता सगळा बघूनच इतका भयंकर होता की आम्ही इतके दिवस या खोलीत कसे काय रावलो ह्योच प्रश्न आमका पडलो होतो. त्या मोटल्याक बघून आम्ही खूप घाबरलो. आमच्यापैकी कोणीच त्याका स्पर्श देखील करूक नाही. आम्ही सरळ त्यानं खाली उतरलो आणि या सगळ्या गोष्टीची माहिती आम्ही त्या रूम मालकाक दिलं. आणि त्यानंतर सरळ आम्ही ती खोली सोडून दिलं आणि जी आम्ही नवीन खोली बघितलं होतं त्या खोलीत रावाक गेलो. त्या खोलीत रावान आमका 3 महिने उलटून गेले होते. सगळा काही चांगला चालला होता. आधीच्या रूमात आमका जे काय अनुभविले होते तसलो कायच प्रकार आमच्यासोबत ह्या खोलीत घडत नाही होतो. सगळी कामांसुद्धा चांगली होत होती. पण त्या दरम्यान आमका एक फोन इलो आणि तो फोन त्यांचोच होतो जो नुकतेच त्या जुन्या घरात रवा केले होते. तिने आमका सांगितल्याने की असो प्रकार आमच्यासोबत घडता
आणि त्यांनी सुद्धा तेच प्रकार सांगितल्याने जे आमच्यासोबत घडून गेले होते. म्हणून मग आम्ही त्यांना बाहेर भेटाक बोलवलं, कारण परत त्या घरात पाऊल ठेवचो काय विषयच नाही होतो. जेव्हा ते आमका भेटले तेव्हा आम्ही त्यांना सरळ सांगितलं की तुमच्यासोबत जा काय घडला ता सगळं आम्ही सुद्धा अनुभवलं. मग आम्ही थंय नेमका काय असा ता त्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी सुद्धा ती खोली सोडूचो निर्णय घेतल्याने आणि 2 दिवसात ती खोली त्यांनी सोडून दिल्याने आमका ह्या मात्र समजत नाही होता की त्या घर मालकाक आम्ही त्या सगळ्या सांगून सुद्धा त्यांनी कसा काय दुसऱ्यांका रावाक दिल्याने. पण ह्यात काय आपण करूक शकत नाही, तो त्यांचा निर्णय असा. पण आता ह्या गोष्टीक 5 वर्ष उलटून गेले. पण त्यानंतर असा आमका समजला की ती खोली आता बंद असा. त्या खोलीत आता कोणच राहत नाही. पण ज्यावेळी तो सगळं प्रकार आमच्यासोबत घडलो त्यानंतर आमका एक कळून चुकला की असे छोटे मोठे गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. पण त्या सगळ्या गोष्टीकडे चुकांसुद्धा दुर्लक्ष करूचं नसता. आपण जर त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहिलं तर त्याची आपल्या पुढे मोठी किंमत मोजूची लागाक शकता. कारण समोरच्या काळ्या शक्तीन जर त्याची मर्यादा सोडल्यान तर मात्र आपला काय खरा नाही ह्या मात्र नक्की. पण त्याआधीच जर आपण त्याच्यापासून लांब गेला तर पुढच्या घडणाऱ्या भयानक प्रकारापासून आपण वाचू शकतो. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमका ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटा असा ती मारूक विसरा नको. देवाची घंटा आती. चला तर मग लवकरच भेटाया असोच एक आगळं वेगळं आणि भयानक सत्य अनुभव घेऊन लवकरच.